तर चला बघा, प्रॉब्लेम नंबर फर्स्ट आहे. दया अँड क्षमा आर पार्टनर्स. प्रॉब्लेम मी सुरुवातीला रीड करतो, समजून घ्यायचा आणि नंतर सॉल्व्ह करायचा. दया अँड क्षमा आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 1:1. एकाच एक म्हणजे काय, इक्वल रेशो. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स, खाली तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. And the additional information, prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. त्या दिवशीची बॅलन्स शीट सुद्धा तयार करायची आहे. आता पहिल्यांदा मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती की हा ट्रायल बॅलन्स, याच्या डेबिट बॅलन्सचे काय असतात, म्हणजे काय असतात म्हणजे घेतले जे आयटम दिले ते सगळे डेबिट बॅलन्सचे, ते काय असतात? ऍसेट असतात. बरोबर, व्हेरी गुड, प्रणिल्ली बरोबर सांगितलं. ऍसेट आणि दुसरी गोष्ट बरोबर, एक्सपेन्सेस असतात. म्हणजे ऍसेट असतील आणि जर एक्सपेन्सेस डायरेक्ट असतील तर कुठं डायरेक्ट एक्सपेन्सेस? टीडीला. आणि इनडायरेक्ट 3D मीन्स ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. अंडर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतील तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. आणि हे क्रेडिट बॅलन्सेस काय असतात सगळे? इन्कम आणि इन्कम. बरोबर, लायबिलिटी आणि इन्कम असणार आहे. व्हेरी गुड. तर लायबिलिटी असेल तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला, आणि जर इन्कम असेल इन्कम असेल, डायरेक्ट इन्कम असेल तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला, आणि इनडायरेक्ट असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. पण मोस्ट ऑफ हेच असतं. चला समजून घेऊ आता आयटम कोणता कुठं जातोय ते इन शॉर्ट लिहून घ्यायचं. प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या टेक्निक असतात. आपल्या टेक्निक सर्वांना आता बऱ्यापैकी माहीत झालेले आहेत. सुरुवातीला हे सगळं प्रॉब्लेम आपल्या समोर ज्यावेळेस एक्झाम मध्ये प्रॉब्लेम असेल त्यावेळेस तो प्रॉब्लेम रीड करायचा, जे महत्वाचं आहे त्याला अंडरलाईन करायचं, जे ऍडजस्टमेंट त्याला स्टार मार्क करायचं, आणि व्यवस्थित प्रॉब्लेम समजून घेऊन सॉल्व्ह करायचा आहे. तर सर्वांनी समोर लक्ष द्यायचं. सर्वांनी आज पहिला प्रॉब्लेम द्यावा लागणार आहे, थोडा वेळ जाऊ शकतो. तर अजिबात शेवटपर्यंत सर्वांनी राहायचं क्लासला, लेफ्ट मधून व्हायचं नाही. स्टॉक हा जो स्टॉक आहे 1/4/2018 कोणता? सर आवाज कट होतोय. आवाज कट होतोय का? एकच मिनिट. एक मिनिट फक्त. आता सांगा बरं, आवाज येतोय का? येतोय. स्टॉक जो आहे, स्टॉक हा ओपनिंग आहे का क्लोजिंग स्टॉक आहे? ओपनिंग. एक गोष्ट लक्षात ठेवायची, ओपनिंग स्टॉक हा नेहमी ट्रेडिंग अकाउंटला ट्रायल बॅलन्सला असतो, आणि क्लोजिंग स्टॉक ऍडजस्टमेंट मध्ये. हा कुठं लिहितो ओपनिंग स्टॉक आपण? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. डेबिट साइडला, लक्षात राहून द्या. बिल्स रिसिवेबल ऍसेट आहे का एक्सपेन्सेस आहे? ऍसेट आहे, म्हणून बॅलन्स शीटच्या ऍसेटला लिहिणार आपण. मी त्या ठिकाणी BA म्हणतो. वेजेस अँड सॅलरी ऍसेट आहे का? मी काय म्हटलं, ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडला सगळे ऍसेट असतात आणि एक्सपेन्सेस असतात. म्हणून मी तुम्हाला प्रत्येक आयटमच्या वेळेस प्रश्न विचारेल, ऍसेट आहे का एक्सपेन्सेस आहे, तुम्ही तो ओळखायचा. डेबिट सगळे ऍसेट आणि एक्सपेन्सेस असतात. वेजेस अँड सॅलरी ऍसेट असेल का एक्सपेन्सेस? एक्सपेन्सेस. बरोबर. एक्सपेन्सेस असेल तर एक तर TD किंवा PD. TDला डायरेक्ट हा वेजेस सुरुवातीला शब्द आहे. आपण थेअरी शिकवताना सांगितलं होतं की वेजेस अँड सॅलरी असा आयटम असेल, वेजेस जर सुरुवातीला असेल तर कुठं लिहिणार ते? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. व्हेरी गुड. सन्ड्री डेटर ऍसेट आहे का एक्सपेन्सेस आहे? ऍसेट, म्हणून बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. बॅड डेट ऍसेट आहे का एक्सपेन्सेस आहे? एक्सपेन्सेस. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, आता लक्षात राहू द्या, बॅड डेट्स इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. देन आफ्टर परचेस ऍसेट आहे का एक्सपेन्सेस आहे? आपला खर्च आहे, एक्सपेन्सेस आहे पण डायरेक्ट माल खरेदी केला, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. व्हेरी गुड. त्याच्यानंतर मोटर कार ऍसेट आहे का एक्सपेन्सेस आहे? बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. मशिनरी ऍसेट आहे का एक्सपेन्सेस आहे? बॅलन्स शीटच्या ऍसेटला. ऑडिट फी एक्सपेन्सेस आहे. प्रॉफिट अँड लॉस
सेल्स रिटर्न. आता हा सेल्स रिटर्न टीसी ला लिहिणार. हा एकच आयटम आहे. कशातनं लेस करणार? सेल्स मधनं लेस करणार. ओके. सेल्स मधनं काय करणार आपण? लेस करणार. डिस्काउंट डेबिट साइडला दिलाय म्हणून आपला एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं. बिल्डिंग ऍसेट आहे का एक्सपेन्सेस आहे? ऍसेट बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. कॅश ऍट बँक ऍसेट आहे का एक्सपेन्सेस आहे? ऍसेटला. 10% इन्व्हेस्टमेंट ऍसेट आहे का एक्सपेन्सेस आहे? ऍसेट आहे. आणि पहा 10% दिले म्हणजे याच्यावर एक हिडन ऍडजस्टमेंट असणार आहे, याच्यावर इंटरेस्ट भेटणार, त्याला स्टार मार्क करून ठेवा. त्याच्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट. आवाज येतो आवाज आहे ना आपला आजूबाजूचा, थोडा म्यूट करा बघा. ऍडव्हर्टाइजमेंट फॉर 9 months 9 महिन्यासाठी ऍडव्हर्टाइजमेंट दिलेली. आता हा आपला आवाज नाही येत तुमचा. हो, थोडा वेळ ब्रेक होईल, एकच मिनिट. का बरं असं व्हायला लागले नेमकं लेक्चरच्या वेळेस? नेट फुल आहे म्हणून असं नाही होत. आता येतोय का सांगा बरं? ओके. पहा, ऍडव्हर्टाइजमेंट आपला एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार, परंतु त्याच्यावर ऍडजस्टमेंट हिडन असे आहे की हा 9 महिन्याचाच एक्सपेन्सेस दिलेला आहे, 4,500. आपलं वर्ष कधीही 9 महिन्याचं नसतं. आपलं वर्ष किती महिन्याचं असतं? फायनान्शियल इयर 12 महिन्यात. हा, म्हणून त्याला आपण स्टार मार्क करून ठेवणार. आणि रॉयल्टी नावाचा जो एक्सपेन्सेस दिलेला आहे आपल्याला बघा, तो आपला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणार. हा एक्सपेन्सेस आहे ट्रेडिंगच्या डेबिटला, रॉयल्टी. अशा पद्धतीने आपण डेबिट बॅलन्सेस कुठं जातात? रॉयल्टी म्हणजे थोडक्यात भाड्याचा एक प्रकार असतो. भाडं म्हणजे काय? रेंट. म्हणजे आता याच्यामध्ये काय असतं की उदाहरणार्थ एखादी खाण आहे आणि खाणीमधून तुम्ही कोळसा काढता, तर ही जमीन काय तुमच्या मालकीची नसते, ती कोणाच तरी मालकीची असते. तुमच्या कोळशाची खाण असेल तर ही दुसऱ्याच्या मालकीची असते, त्याच्यामधून तुम्ही ही भाड्याने घेतलेली असते. आणि याच्या बदल्यात ही खाणीतनं कोळसा काढण्याच्या बदल्यात जे रेम्युनरेशन द्यावं लागतं त्या खाण मालकाला, त्याला रॉयल्टी म्हणतात. किंवा काही वेळेस एखादं पुस्तक असतं आणि एखादं पब्लिकेशन ते पब्लिश करतो, आणि पब्लिश केलेलं पुस्तक ज्या व्यक्तीने लिहिलंय त्या व्यक्तीला त्याचे पैसे थोडेफार द्यावे लागतात, भाड्याच्या स्वरूपात म्हणतो आपण किंवा कन्सिडरेशनच्या स्वरूपात, त्याला रॉयल्टी असं म्हणतात. तुम्हाला पुढल्या वर्षी टॉपिक शिकायला आहे, चांगल्या पद्धतीने समजून जाईल. तर रॉयल्टी म्हणजे काय? तुम्हाला जो माल आवश्यक आहे, कच्चा माल, तो तुम्ही ज्या ठिकाणावर, आता ही थोडक्यात खाण वगैरेचा प्रकार असतो, ज्या ठिकाणावर आणता त्यांना तुम्ही रॉयल्टी देता, त्याला आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणणार. म्हणून ते ट्रेडिंगच्या डेबिटला प्रोडक्शनशी रिलेटेड आहे. आता इकडे बघा, जनरल रिझर्व्ह. आता हा जो जनरल रिझर्व्ह आहे, तुम्ही डायरेक्ट हा बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला लिहिलं तरी चालेल, किंवा आपण एक पार्टनर अकाउंट तयार करणार आहे त्याच्या क्रेडिट साईडला लिहिलं तरी चालेल, पण आपण डायरेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी लिहिणार, बीएल ला लिहिणार. त्याच्यानंतर कॅपिटल दिलंय दया आणि क्षमा. आता तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला डायरेक्ट, मी काय सांगतो, डायरेक्ट हे कॅपिटल बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला घ्यायला शिकवलेलं असतं. पण आपण तसं न करता हे कॅपिटल एक छोटंसं एक 4-5 ओळीचं कॅपिटल अकाउंट तयार करणार आहे. आणि कॅपिटल बॅलन्स आपण शिकलेलो आहे, कुठं लिहितो? कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. हा, तर हा तो त्या क्रेडिटला लिहिणार. क्रेडिटर्स आपली लॅबिलिटी म्हणून कुठं लिहिणार आपण? बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. आता शाळेमध्ये तुम्हाला हा आरडीडी जो आहे ना, तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायला सांगितला असेल, परंतु टेन्शन घ्यायचं नाही, चुकत वगैरे काय नाही, आपल्याला इतकं अवघड शिकायचं नाही. आपल्याला डायरेक्ट हा जो आरडीडी दिलेला आहे ना क्रेडिट साईडचा, हा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहून टाकायचा. कुठं लिहिणार आपण? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. जो ट्रायल बॅलन्स मध्ये आरडीडी असतो त्याला आपण ओल्ड आरडीडी म्हणणार. काय म्हणणार? ओल्ड आरडीडी. आणि आपल्याला बॅलन्स शीटला म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये ऍडजस्टमेंट मध्ये जे असेल तो न्यू आरडीडी. सेल्स कुठं लिहितो? डायरेक्ट एक्सपेन्सेस, इन्कम आहे ट्रेडिंगच्या क्रेडिट. आउटस्टँडिंग वेजेस. आता पहा, सर म्हणतात तुम्ही हे वेजेस मध्ये ऍड करायचे, पण तसं करायचं नाही. हा सुरुवातीचा प्रॉब्लेम जरासा अवघड आहे, पण घाबरायचं नाही. आउटस्टँडिंग वेजेस जर डायरेक्ट ट्रायल बॅलन्सला त्याचा बॅलन्स दिलेला असेल तर हा डायरेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहायचा. कुठं लिहायचा? बॅलन्स शीटच्या
लायबिलिटी साईडला. परचेस रिटर्न काय करणार आपण? लेस करणार. कशामधून? परचेस मधून लेस करणार. परचेस असतात ट्रेडिंगच्या डेबिटला. आणि डिस्काउंट हा आपला इन्कम आहे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहिणार. अशा पद्धतीने प्रत्येक आयटम कुठं जातो ते लिहून घेतलेलं आहे. आता खाली बाय ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट. क्लोजिंग स्टॉक ₹40,000. आपले जावई बापू ते प्रत्येक ऍडजस्टमेंट मध्ये असणार म्हणजे असणार. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये ही ऍडजस्टमेंट असणार म्हणजे असणार. याचा एक इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण शिकलेलो. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स बॅलन्सच्या ऍसेट साईडला. ऍसेट साईडला. व्हेरी गुड. डेप्रिसिएट बिल्डिंग अँड मशिनरी 5% and 3% रिस्पेक्टिव्हली. याचा अर्थ 5% बिल्डिंग डेप्रिशिएशन आहे आणि 3% मशिनरीवर आहे. काय करणार याचा इफेक्ट? डेप्रिशिएशन आपण त्या संबंधित असेट मधनं लेस करणार. म्हणून पहिला इफेक्ट लेस असेट आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. असेट कमी होते, आपला लॉस आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला रेकॉर्ड करायला. आता ही ऍडजस्टमेंट बिल्डिंग आणि मशिनरीवर आहे. परत जायचं. बिल्डिंग मशिनरी आपल्याला सापडणार आहे ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला. ज्या ठिकाणी बिल्डिंग मशिनरी असेल त्याला स्टार मार्क करायचं. बघा बिल्डिंग 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 मशिनरी तर सापडली. बिल्डिंग कुठे आहे? बिल्डिंग पण सापडली. याला स्टार मार्क करून घ्यायचं. म्हणजे आपल्या लक्षात राहतं की आपल्याला एक ओळ जागा सोडायची त्या ठिकाणी त्याचं पोस्टिंग करत असताना. आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागले समजेल हळूहळू. बिल्स रिसिवेबल इन्क्लूड डिसऑनर बिल्स ऑफ ₹3,000. बिल डिसऑनर झाले. मी कालच सांगितलं होतं तुम्हाला. कालच झाले मला वाटतं. बिल डिसऑनर झालं तर एक गोष्ट म्हणजे त्या बिल्स रिसिवेबल मधनं काय करणार आपण? लेस करणार. आणि ऍड कशात करणार? बिल्स रिसिवेबल मधनं लेस. दुसरं ऍड कशात? ऍड डेटर्स मध्ये ऍड करणार. कालच बघा झाले. कालचा व्हिडिओ बघितला तर तुमच्या लक्षात येईल. काल मी सांगितलं. आणि डेटर्स मधनं काय वजा करायचं, काय ऍड करायचं काल सांगितलं. त्याच्यानंतर पहा गुड्स वर्थ ₹1,000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज. पर्सनल यूज साठी घेतला ₹1,000 गुड्स. म्हणजे हे काय आपलं? ड्रॉविंग आहे. व्हेरी गुड. व्हेरी गुड. ड्रॉविंग आहे. वॉज नॉट एंटर इन द बुक्स ऑफ अकाउंट. हा रेकॉर्ड केलेला नाही. म्हणजे आता हा गुड्स आपल्याकडून गेला. गुड्स गेला की पहिला इफेक्ट काय असतो? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बरोबर. आणि दुसरा इफेक्ट जो असणार आहे तो कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. हा पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला. म्हणजे थोडक्यात काय? थोडक्यात काय तो आपण कॅपिटल मधनं लेस करतो. डेबिटला लिहितो. म्हणजे आपण एक कॅपिटल अकाउंट तयार करणारे पार्टनर्स कॅपिटल त्या ठिकाणी तो डेबिटला लिहिणार. त्याच्यानंतर राईट ऑफ 1,000 ऍज अ बॅड डेब्ट. म्हणजे आपले 1,800 बॅड डेब्ट्स आहेत. हे काय करणार आपण? डेटर्स मधनं लेस करणार. आणि कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईड. अँड मेंटेन आरडीडी. आरडीडी सुद्धा आहे 5%. हा सुद्धा लेस करणार आपण डेटर्स मधनं. आणि कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला लिहिणार. दोन्हीची इफेक्ट सेम. फक्त आधी बॅड डेब्ट्स वजा करायचा आणि नंतर आरडीडी वजा करायचा. आणि नंबर लास्ट ऍडजस्टमेंट आहे गुड्स ऑफ ₹6,000 वेअर सोल्ड केलाय बट नॉट एंट्री मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे सोल्ड केलाय, एंट्री केली नाही. म्हणजे हा जो सोल्ड आहे म्हणजे सेल्स आहे हा अनरेकॉर्डेड आहे. अनरेकॉर्डेड. काय करावं लागेल? कोण सांगते? अनरेकॉर्डेड म्हणजे रेकॉर्ड करावा लागेल. रेकॉर्ड करायचं म्हटल्यावर हा सेल्स मध्ये ऍड करावा लागेल. सेल्स मध्ये ऍड करावा लागेल. आणि दुसरी गोष्ट अनरेकॉर्डेड आहे याचा अर्थ हा काय करावा लागेल? डेटर्स मध्ये सुद्धा ऍड करावा. कालच सांगितले सगळं डेटर्सच्या ऍडजस्टमेंट. आता पहा मी एक गंमत सांगतो तुम्हाला. डेटर्सवर ऍडजस्टमेंट किती? बघा ही बिल्स रिसिवेबल 3 नंबरची ऍडजस्टमेंट पण डेटर्सवर आहे. त्याच्यानंतर 4 नंबरची ऍडजस्टमेंट जी आहे ती नाही डेटर्सवर. 5 नंबरच्या जी ऍडजस्टमेंट आहे ती सुद्धा डेटरवर आहे. आणि 6 नंबरची ऍडजस्टमेंट सुद्धा डेटर्सवर. म्हणजे डेटर्स मध्ये
सिक्वेन्स सांगितला होता मी. सुरुवातीला आपण डेटर्स मध्ये काय ऍड करतो, हे डेटर्स आहे. डेटर्स मध्ये दोन गोष्टी ऍड करतो. कोणत्या दोन गोष्टी? बिल Bills receivable. अनरेकॉर्डेड अनरेकॉर्डेड सेल्स ऍड करतो. त्याच्यानंतर अजून बिल्स रिसिवेबल काय करतो, डिसऑनर ऍड करतो. डिसऑनर ऍड करणार, लेस करणार काय, Bad Bad debts. debt. व्हेरी गुड, बॅड डेब्ट लेस करणार. त्याच्यानंतर काय लेस करणार, आरडीडी लेस RDD. करणार. आणि त्याच्यानंतर अजून एक लेसचा आयटम आहे कोणता, डिस्काउंट ऑन डेटर्स. डिस्काउंट ऑन डेटर. बरोबर. आता यात फक्त आपल्याला डिस्काउंट ऑन डेटर दिलं नाही, बाकी सगळं दिलंय. अनरेकॉर्डेड सेल्सची ऍडजस्टमेंट पहिल्यांदा करावं लागेल, म्हणजे ही 6 नंबरची ऍडजस्टमेंट पहिल्यांदा. बिल्स रिसिवेबल डिसऑनर कुठे दिले बघा, 3 नंबर मध्ये दिले बिल्स रिसिवेबल, ही 2 नंबरला करावी लागेल. त्याच्यानंतर बॅड डेब्ट 3 नंबरला, म्हणजे हे बॅड डेब्ट जे आहेत ते 3 नंबरला आणि आरडीडी 4 नंबरला, असा सिक्वेन्स ठेवा सर्वांना. हा. ओके, सॉल्व्ह करायला सुरुवात करायची का सर्वांनी? मी एकदा तुम्हाला अकाउंटचं दर्शन घेऊन दाखवतो. तर अशा पद्धतीचं ट्रेडिंग अकाउंट. आता एक गोष्ट लक्षात घ्या, माझ्याकडे जागा कमी, मी इन द बुक्स ऑफ कोण त्यांची नावं काय आहेत, इन द बुक्स असं लिहिणार वर. ट्रेडिंग अकाउंटच्या वर हे लिहायचंच, विसरायचं नाही, नाहीतर 1 मिनिट उचकेल, नाहीतर तुमचा 1 मार्क जाईल. इन द बुक्स ऑफ दया अँड क्षमा, माझ्याकडे जागा कमी असती, 2 लाईन लागतील म्हणून मी लिहिलेलं नाही. मी फक्त लिहिले ट्रेडिंग अकाउंट, कारण की मला हा फॉर्मॅट सगळ्या प्रॉब्लेमला ऍप्लिकेबल करायचा म्हणून. तर सर्वांनी वर लिहायला विसरायचं नाही. प्रत्येक प्रॉब्लेमच्या वेळेस इन द बुक्स, मी प्रत्येक प्रॉब्लेमला सांगणार नाही, तुम्ही लक्षात ठेवायचं. इन द बुक्स ऑफ दया अँड क्षमा ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 हे लिहायचं. देन आफ्टर पुढचं जे अकाउंट असणार आहे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असणार आहे. या ठिकाणी बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. त्याच्यानंतर बॅलन्स शीट एक असणार आहे, बॅलन्स शीट. अरे ओपन व्हा, ही बॅलन्स शीट ऍज ऑन 31 मार्च 2019. आणि एक छोटस वर्किंग नोट सारखं, म्हणजे आपण इथं तयार करायची गरज नाही, पण वर्किंग नोट सारखं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करायचं. आणि त्याच्यामध्ये कोणाच तरी मोबाईल चालू आहे त्यांनी use कर. हा त्यामुळेच म्हणलं, आवाज येतोय का? आवाज येतो, बाकी लोकांना येतो? हो येतोय सर. हो. तर आता हे पार्टनर कॅपिटल आपल्याला अकाउंट तयार करायचंय. तर हे पार्टनर कॅपिटल एक 5-6 ओळीचं असणार आहे. मी नावं देतो फक्त या पार्टनरची, दया आणि क्षमा. तर हे अशा पद्धतीचं पार्टनर का करायचं, कारण की आपल्याला ड्रॉविंग कॅपिटल हे ऍड लेस तिथं खूप बॅलन्स शीटला खूप गोंधळ होऊ शकतो, म्हणून हे सेपरेट अकाउंट तयार करायचं आणि मग नंतर तो बॅलन्स शीटला बॅलन्स ट्रान्सफर करायचा. अतिशय सोपं आहे. सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. फर्स्ट आपण आपल्या प्रॉब्लेम कडे जाऊया. जे आयटम दिलेले आहेत ट्रेडिंग बॅलन्स ट्रायल बॅलन्सला डेबिट साईडला, ते सुरुवातीला ट्रान्सफर करून घेऊ. बघा, पहिल्यांदा काय दिलाय, स्टॉक दिलाय. कुठं लिहायचा आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. डेबिट. ओके, मग जाऊया ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. सर्वांनी सोबत राहायचं, पहिलाच प्रॉब्लेम आहे आज. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं टू ओपनिंग स्टॉक. सर्वांनी सोबत राहायचं, माझा स्पीड मेंटेन करण्याचा प्रयत्न करायचा. मी तुमच्या सोबतच लिहिणार आहे, त्यामुळे कोणी मागे राहायचं नाही. ओपनिंग स्टॉक डायरेक्ट आउटरला अमाऊंट लिहायची. किती अमाऊंट आहे त्याची, कोण सांगते मला? 65,000. 65,000. बरोबर, 65,000, 65,000 रुपये लिहिले. देन आफ्टर बिल्स रिसिवेबल किती हजार आहेत? 28,000. 28,000. हा, फक्त एक गोष्ट माझ्याकडून तुम्हाला सांगताना राहून गेली की आपल्याला स्टार मार्क करायचे राहिली होती ऍडजस्टमेंटला. पहिली ऍडजस्टमेंट बिल्डिंग स्टार मार्कची नव्हती, डेप्रिसिएशनची होती. दुसरी त्याला केलं बिल्स रिसिवेबल आणि डेटर्सला स्टार मार्क करावं लागेल दुसऱ्या ऍडजस्टमेंट. त्यामुळे मी बिल्स रिसिवेबलला एक स्टार मार्क करतो, त्याला स्टार मार्क करायचं राहिले, आणि डेटर्सला एक स्टार मार्क करतो. त्याच्यानंतर 3 नंबरची ऍडजस्टमेंट झाली. 4 नंबर मध्ये गुड्स टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज, याची काय ऍडजस्टमेंटला स्टार मार्क करायची गरज नाही कोणत्याही आयटमला.
बॅड डेप्सला एक स्टार मार्क करावं लागेल 4 नंबरच्या 4 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये. बॅड डेप्स आणि डेटर्सला एक स्टार मार्क करावा लागेल. म्हणून मी आता हे काय करतो, बॅड डेप्सला एक स्टार मार्क करतो आणि डेटर्सला एक स्टार मार्क करतो. आवाज येतो रे कोणाच तरी. डेटर्सला एक स्टार मार्क करतो. डेटर्सला 2 स्टार मार्क झाले. त्याच्यानंतर 5 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये डायरेक्ट बघा याची पण आहे, आरडीडी आहे. आरडी ला करायची गरज नाही, डेटर्सला अजून एक स्टार मार्क करावा लागेल. 3 स्टार मार्क झाले डेटर्सला, 3 ऍडजस्टमेंट. आणि लास्ट स्टार मार्क आहे डेटर्सलाच आहे. डेटर्सवर 4 ऍडजस्टमेंट आहे, डेटर्स आणि सेल्सला. डेटर्स आणि सेल्सला. आता सेल्सला स्टार मार्क करत असताना बघा मी एक स्टार मार्क सेल्सला आणि दुसरा रिटर्नचा एक स्टार मार्क करतो, कारण की सेल्स रिटर्न आहे त्या ठिकाणी, त्याचा एक स्टार मार्क. आणि परचेसला सुद्धा सेम याच प्रकारे परचेस रिटर्नचा एक स्टार मार्क करून. हे स्टार मार्कसाठी आपल्याला जागा सोडावी याच्यासाठी. चला सुरू करायचं का? ओके. पहा आता बिल्स रिसिवेबल दिले आपल्याला त्यांनी. बिल्स रिसिवेबल आपली असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार आहे, बीए म्हटलं, परंतु इनरला लिहिणार, स्टार मार्क आहे. जाऊया बॅलन्स शीटच्या असेट साईडला आणि त्या ठिकाणी लिहायचं बिल्स रिसिवेबल. एक स्टार मार्क आहे, एक ओळ जागा सोडायची. बिल्स रिसिवेबल. अमाऊंट किती पहा बिल्स रिसिवेबलची? 28,000, 28,000. एक ऍडजस्टमेंट आहे म्हणून एक ओळ जागा सोडायची. अशा पद्धतीनेच करायचं, म्हणजे आपण चुकत नाही, आठवड होत नाही. त्याच्यानंतर वेजेस अँड सॅलरी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहायचंय. जाऊ ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. सुरुवातीला वेजेस लिहिण्याच्या अगोदर परचेस साठी जागा सोडायची. मी आधी परचेस लिहितो, जागा सोडायची त्या ठिकाणी. टू परचेस रिटर्न आणि त्यातनं लेस परचेस रिटर्न. लेस परचेस रिटर्न त्याची जागा आपण त्यासाठी सोडली, इनरलाच लिहिणार होतो ते. आणि त्याच्यानंतर लिहायचं टू वेजेस अँड सॅलरी. वेजेस अँड सॅलरी. अमाऊंट किती कोण सांगते मला? वेजेस अँड सॅलरी 9,000 रुपये. डायरेक्ट आउटर कॉलम. डायरेक्ट आउटर. मी कॉलम सुद्धा बघा कसे तयार केले, जे नवीन असतील त्यांनी व्यवस्थित पाहायचं. 9,000 मी अमाऊंट सुद्धा कशा लिहितोय ते पहा. त्याचा खूप फायदा आपल्याला होणार आहे. 9,000 रुपये. देन आफ्टर वेजेस झालं. सन्ड्री डेटर 4 ऍडजस्टमेंट आहेत, लक्षात राहू द्या. कुठं लिहायचंय? असेटला लिहा सन्ड्री डेटर्स. बॅलन्स शीटच्या असेटला सन्ड्री डेटर्स. इनर कॉलमला लिहिणार. इनर कॉलमला अमाऊंट किती लिहिणार सन्ड्री डेटर्सची? 32,500 रुपये. पहिली ऍडजस्टमेंट आहे, एक ओळ जागा सोडायची. त्याच्यानंतर दुसरी ऍडजस्टमेंट 2 ओळी जागा सोडायची. तिसऱ्या ऍडजस्टमेंट साठी परत 2 ओळी जागा सोडायची. आणि चौथ्या ऍडजस्टमेंट साठी पुन्हा 2 ओळी जागा सोडायची. अशा टोटल 1, 2, 3, 4, 5, 6, 7 ओळी जागा सोडाव्या लागतील तुम्हाला. कळलं का कसं केलं मी? 7 ओळी जागा सोडायची. ओके पुढे जाऊया. पुढे जाऊया. डेटर्स झालं. बॅड डेप्स याच्यावर ऍडजस्टमेंट आहे, पीडी ला लिहायचं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केले बघा, हे प्रॉफिट अँड लॉस आहे. त्याच्या डेबिट साईडला लिहायचं टू बॅड डेप्स. टू बॅड डेप्स कंसात म्हणा ओल्ड. आणि अमाऊंट इनरला लिहा. किती अमाऊंट बॅड डेप्सची? 1,000. 1,000 इनरला लिहा. संपलं. बॅड डेप्स लिहिले. सोबत राहायचा. परचेस कुठं लिहायचंय? ट्रेडिंगच्या डेबिटला 1,48,000. जाऊ ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला परचेस लिहिले. त्या ठिकाणी फक्त अमाऊंट मांडायची इनर कॉलमला 1,48,000 रुपये. संपला विषय परचेसचा. झालं. परचेस झालं. मोटर कार बॅलन्स शीटच्या असेट साईडला ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही, बरोबर आहे ना? उचलून नेऊन आपटायची बॅलन्स शीटच्या असेट साईडला. मोटर कार ज्या जागा सोडली, जागोळी सोडल्यात त्याच्या खाली मोटर कार.
मोटर कार. अमाऊंट किती लिहिणार कोण सांगते मला? 68,000. 68,000 बरोबर. 68,000. 68,000 रुपये आपण आउटरला लिहिणार. व्हेरी गुड. मोटर कार झालं. त्याच्यानंतर मशिनरी, याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. कुठं लिहायची? बीए म्हटलंय म्हणजे बॅलन्स शीट. असेट साइड Assets. इनर कॉलम. बरोबर. बॅलन्स शीट, असेट साइड, इनर कॉलम, मशिनरी. सोबत राहा, माग कुणी राहू नका. मशिनरी. आणि अमाऊंट किती कोण सांगते? इनरला लिहिणारे ऍडजस्टमेंट आहे म्हणून. 1,14,800. 1,14,800. व्हेरी गुड. 1,14,800 ऍडजस्टमेंट, एक ओळ जागा सोडायची. झालं. मशिनरी झालं. ऑडिट फी, एक्सपेन्सेस आहे. कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. व्हेरी गुड. डेबिटला. To edit fees. माझं लेक्चर चालू आहे. मी एक 10 मिनिटात फोन करतो परत. पहा, टू ऑडिट फी लिहायचं. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला ऍडजस्टमेंट वगैरे काहीही नाही म्हटलं. अमाऊंट कुठं लिहिणार? आउटरला. आउटरला. किती अमाऊंट लिहिणार बघा ऑडिट फीची आपण? 1,200. 1,200. व्हेरी गुड. ऑडिट फी झालं. सेल्स रिटर्न कशातनं लेस करायचंय? सेल्स सेल्स मधून. मध्ये. अजून सेल्स आपल्याकडे आलाच नाही, पण आपण याला घेऊन जाऊया ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्या ठिकाणी बाय सेल्स लिहूया. बाय सेल्स. अमाऊंट कॉलमला त्यातनं म्हणायचं लेस सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न. अमाऊंट किती पहा सेल्स रिटर्नची कोण सांगते मला? 2,000. लिहायचे. आणि तर अजून एक ऍडजस्टमेंट आहे सेल्सवर, म्हणून मी अजून 2 ओळी जागा सोडतो आणि एक लाईन मारून ठेवतो, म्हणजे आपल्याला चुकणार नाही. आपण सुटसुटीत प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. डिस्काउंट कुठं लिहायचं? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. म्हणून जाऊया प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. अमाऊंट आहे त्याची 2,300. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा टू डिस्काउंट. टू डिस्काउंट 2,000 किती? 300 रुपये लिहिले. टू डिस्काउंट 2,300. त्याच्यानंतर बिल्डिंग आहे. बिल्डिंग वर ऍडजस्टमेंट आहे. बिल्डिंग आपली असेट आहे, म्हणजे कुठं लिहिणार? इनर कॉलमला. बॅलन्स शीटच्या असेटला इनर कॉलमला. बिल्डिंग. बॅलन्स शीटला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बिल्डिंग. इनर कॉलमला त्याची अमाऊंट किती पहा? 75,000. 75,000 आणि एक ओळ जागा सोडायची बिल्डिंग लिहायला. एक ओळ जागा सोडायची. बिल्डिंग झालं. त्याच्यानंतर कॅश ऍट बँक. बॅलन्स शीटच्या असेट साईडलाच लिहायचंय आपल्याला. काय लिहायचंय? कॅश ऍट बँक. तर जाऊया बॅलन्स शीटच्या असेट साईडला आणि लिहूया कॅश ऍट. आता मला थोडीशी जागा कमी पडन, मी काय करतो थोडस वर घेतो हे आणि वाढून घेतो. याची साईज थोडीशी वाढून घेतो, मला जागा कमी पडन म्हणून. मला ती जागा पुरेशी असणार आहे, मला थोडीशी जागा कमी पडणार आहे, म्हणून मी याची साईज काय करणार? वाढून घेणार. एकच मिनिट वेळ द्या. मी हे फक्त थोडस खाली हे करून घेतो. समजतंय ना सर्वांना? सर्वजण सोबत आहेत का? ओके. मागं कुणी राहायचं नाही. रिव्हिजन आहे त्याच्यामुळे स्पीड हा थोडासा जास्तच असणार आहे. आणि जरी नवीन विद्यार्थी असतील तरी सुद्धा शाळेमध्ये तुमच्या हे बऱ्यापैकी शिकवलेला असेल असा माझा अंदाज आहे. त्यामुळं हा टॉपिक काय तुमच्यासाठी पहिल्यांदा शिकतोय असं कोणाचंही काम नसणार आहे. त्यामुळे थोडस स्पीड मेंटेन करा, बाकी काहीही अडचण नाही. आपल्याला काय लिहायचं होतं कोण सांगते मला? कॅश ऍट बँक. कॅश ॲट बँक. कॅश ऍट बँक लिहायचं.
एक नंबर ओळीला खालून एक जागा सोडताना लिहितो कॅश ऍट बँक, कारण की हा सर्वात शेवटी आपल्या लक्षात येत असतो किती आपल्याकडे कॅश आहे, म्हणून तो लिहितो मी कॅश ऍट बँक. अमाऊंट लिहितो आउटर कॉलमला, किती अमाऊंट येणार 12,000 रुपये. 12,000 रुपये झालं. asset आहे काय? सर आवाज कट होतोय. सर आवाज ब्रेक होतो. हो एक दोन कट होतो. आता येतोय का? येतोय. चला सुरू करू. बघा इन्व्हेस्टमेंट 10% इन्व्हेस्टमेंट आपली असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहायचं. जर कोणी व्हिडिओ चालू केला असेल ना आपला स्वतःचा, तर व्हिडिओ बंद करा, त्याच्यामुळे नेट कनेक्टिव्हिटी जास्त लागते, आवाज सुद्धा ब्रेक होऊ शकतो. तर व्हिडिओ बंद करा, फक्त ऑडिओ चालू असले तरी चालेल. तर पहा 10% इन्व्हेस्टमेंट आपण आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार आहोत. 10% इन्व्हेस्टमेंट जायचं बॅलन्स शीटच्या असेट साईडला आणि त्या ठिकाणी लिहायचं 10% इन्व्हेस्टमेंट. 10% इन्व्हेस्टमेंट आणि इनर कॉलमला त्याची अमाऊंट किती आहे? 20,000 रुपये अमाऊंट आहे त्याची, बरोबर. आणि याच्यावर हिडन ऍडजस्टमेंट अशी की लगेच करून टाकायची. 10% इन्व्हेस्टमेंटवर आपल्याला इंटरेस्ट भेटणार आहे 10%, म्हणून त्याच्यामध्ये लिहायचं ऍड ऍक्रूड इंटरेस्ट किंवा आउटस्टँडिंग इंटरेस्ट म्हटलं तरी चालेल. ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट. आउटस्टँडिंग इंटरेस्ट 20,000वर 10% किती येईल, कोण सांगतंय? 2,000 ऍड करायचे. पहा 2,000 ऍड करायचे आणि आउटरला किती येईल? 2,000 ऍड केल्यानंतर 20,000 मध्ये 22,000. व्हेरी गुड. आणि पहा हा असेट वाढली म्हणजे आपला फायदा आहे की तोटा आहे? 20ची 22 झाली. फायदा कितीने वाढली? 2,000ने वाढली. फायदा कुठं लिहितो? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला याचा एक ओळ जागा सोडायची ग्रॉस प्रॉफिट लिहिण्यासाठी आणि लिहायचं बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट किंवा बाय आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट लिहिले तरी चालेल. इन्व्हेस्टमेंट आणि अमाऊंट लिहायची 2,000 रुपये आउटर कॉलम. ही ऍडजस्टमेंट लगेच का केली मी? कारण की पुढे आपल्याला विसरून जातं, सोडलं आपण की विसरणार. त्याच्यानंतर बाय ऍडव्हर्टाइजमेंट ही सुद्धा लगेच करायची. ऍडव्हर्टाइजमेंट आहे 4,500 रुपये. एक्सपेन्सेस आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहूया आपण टू ऍडव्हर्टाइजमेंट. टू ऍडव्हर्टाइजमेंट. आवाज येतोय ना सर्वांना? टू ऍडव्हर्टाइजमेंट 4,500 रुपये. बघा हे 4,500 रुपये जे आहेत ऍडव्हर्टाइजमेंटचे ते किती महिन्याचे तर बाळांनो? 9 महिन्याचे. म्हणजे आपल्याला 4,500 भागिले 9 केले तर 1 महिन्याचं इंटरेस्ट किती आहे ते भेटेल. तर किती सांगा बरं? 4,500 भागिले 9 करा. 9 एके 9. हा 9 एके 9 आणि 9 पंचे 45 म्हणजे 500 रुपये. 500 रुपये 1 महिन्याचं इंटरेस्ट आहे. आपलं वर्ष पूर्ण असतं हे 1 महिन्याचं, 12 महिन्याचं. त्यांनी फक्त 9 महिन्याचंच इंटरेस्ट दिले, म्हणजे किती महिन्याचं द्यायचं राहिले अजून? 3 व्हेरी गुड. 3 महिन्याचं. 1 महिन्याचं 500 आहे तर 3 महिन्याचं किती असेल? 1,500. 1,500 असेल. हे द्यायचं राहिले म्हणजे काय? हे आउटस्टँडिंग आहे. काय हे? आउटस्टँडिंग. म्हणून मी काय म्हणणार इथं? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे हा ऍड म्हणणार. आउटस्टँडिंग आपण ऍडच करतो. मी 10 वेळा सांगितलंय तुम्हाला ऍड म्हणायचं. आउटस्टँडिंग ऍडव्हर्टाइजमेंट. आउटस्टँडिंग ऍडव्हर्टाइजमेंट 1,500 रुपये आणि आउटरला किती येतील? 4,500 प्लस 1,500 6,000. 6,000 रुपये. आणि याचा दुसरा इफेक्ट
ही लॅबिलिटी आपली देण आहे म्हटलं कुठं लिहिणार बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. बरोबर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला लिहायचं एकच मिनिट एक 4-5 ओळी जागा सोडायची आणि मग लिहायचं बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आउटस्टँडिंग ऍडव्हर्टाइजमेंट आणि अमाऊंट लिहायची त्याची 1500 ऍडजस्टमेंट लगेचच केली ऍडव्हर्टाइजमेंटची त्यामुळे आता काही राहण्याची गरज नाही ते विसरणार नाही. रॉयल्टी पहा रॉयल्टी किती आहे 3000 ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचंय ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जायचं त्या ठिकाणी लिहायचं टू रॉयल्टी अमाऊंट पहा किती लिहिणार त्याची 3000 झालं रॉयल्टी झालं. इकडे बघा जनरल रिझर्व आहे डायरेक्ट तुम्ही बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला लिहा जनरल रिझर्व क्रेडिट साईड चालली आता ट्रायल बॅलन्सची जनरल रिझर्व वर लिहितो मी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसच्या पुढं जनरल रिझर्व अमाऊंट किती पाहिजे जनरल रिझर्वची 14,500 आउटरलेले आहेत 14,500 रुपये संपलं. जनरल रिझर्व घेतला कॅपिटल बघा दया आणि क्षमा कॅपिटल अकाउंट तयार केले त्याच्या क्रेडिट साईडला लिहायचं म्हणून कॅपिटल उचलणार कॅपिटल अकाउंटला जाणार आणि त्याच्या क्रेडिट साईडला म्हणणार बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि त्यांची अमाऊंट किती बघा 1,60,000 दयाची आणि क्षमाची 1,20,000 1,20,000 अशा पद्धतीने आपण ते लिहून घेतलं. पुढे जाऊया. 1 मिनिटानंतर मीटिंग कॅन्सल होईल 10 ते 15 मिनिट जॉईन करा फक्त ऍडजस्टमेंट राहतील आपल्या 10 ते 15 मिनिट परत सर्वांनी जॉईन करायचं. बघा क्रेडिटर्स कुठं लिहायचे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहायचे ऍडजस्टमेंट वगैरे काय नाही BL म्हटलंय जायचं बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आणि त्या ठिकाणी लिहायचं क्रेडिटर अमाऊंट किती कोण सांगतंय 98,000 संपलं. सर आवाज ब्रेक होतो खूप आवाज ब्रेक होतो सर. सगळ्यांना प्रॉब्लेम आहे का आवाजाचा सांगा बरं मला. हा 1-2 मिनिट मीटिंग होईल मी जरा कनेक्शन दुसरीकडे नेऊन ठेवतो. पहा आपण क्रेडिटर्स लिहिले होते बॅलन्स शीटच्या साईडला आता आपल्याला RDD लिहायचा आहे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला जाऊया प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला आणि त्या ठिकाणी लिहूया बाय RDD आणि कंसात लिहायचं ओल्ड. तुम्हाला खूप अवघड कन्सेप्ट दिली याच्या बाबतीत पुस्तकामध्ये ते समजणारच नाही बिलकुल. RDD किती लिहिणार कोण सांगतोय मला अमाऊंट RDD ची 1,800 1,800 रुपये लिहिले आउटर कॉलमला 1,800 RDD संपला. त्याच्यानंतर सेल्स दिले बघा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचंय जाऊ ट्रेडिंग अकाउंटला त्या ठिकाणी सेल्स लिहिले ऑलरेडी इनर कॉलमला लिहूया किती अमाऊंट आहे पहा सेल्सची 2,85,500 2,85,500 रुपये ऍड झाले त्याच्यामध्ये लेस झाले 2,000 रुपये 2,85,000 मधनं 2,000 रुपये जर लेस झाले तर इनरलाच येतील 2,83,500 रुपये बरं का 500 रुपये आणि याच्यामध्ये आपण अनरेकॉर्डेड सेल्स ऍड करणार आहे ते कसं करायचं ते पुढे बघू. आउटस्टँडिंग वेजेस बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला लिहायचंय डायरेक्ट म्हणून जाऊ बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आणि त्या ठिकाणी लिहूया आपण सोबत राहायचं सर्वांनी आउटस्टँडिंग वेजेस आणि अमाऊंट आहे त्याची 700 रुपीज ओनली 700 रुपये फक्त
संपला. आउटस्टँडिंग वेजेस झालेले. परचेस रिटर्न. परचेस मधनं काय करायचं हे लेस करायचं परचेस. हो. तर त्याला जाऊया परचेस कडे. परचेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिले त्या ठिकाणी परचेस रिटर्न आहे. तिथं फक्त ही अमाऊंट लिहायची. किती अमाऊंट आहे पहा त्याची 4,000 रुपये. 4,000 रुपये. 1,48,000 मधनं 4,000 रुपये वजा झाले. आउटरला येतील 1,44,000. व्हेरी गुड 1,44,000. झालं. आणि डिस्काउंट आहे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला डायरेक्ट ट्रान्सफर करायचा. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला म्हणायचं बाय डिस्काउंट. हा रिसिव्ड असेल का पेड अलाउड असेल रे? डिस्काउंट रिसिव्ड. आरडीडी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला येतो का? काय म्हटले? आरडीडी. हो. तुम्हाला काय पुस्तकामध्ये काय दिलंय? ओल्ड आरडीडी डेबिटला लिहायचा, त्यातनं मायनस करायचा, न्यू ऍड करायचा. ही खूप कन्सेप्ट अवघड आहे. त्यासाठी जे सोपं आहे ते सांगतोय मी. जर तुम्हाला वाटत असेल अवघड तर तुम्ही फोन करून विचारू शकता. मी तुम्हाला ते परत एकदा क्लिअर कर. फक्त आता आपल्याकडे वेळ जरा कंजेस्टेड आहे त्यामुळे मी सांगतो. जसं सांगतोय तसं करा. चुकणार नाही. एकही मार्क कट होणार नाही. पैकीच्या पैकी मार्क मिळतात. नेहमी आरडीडी जर आपल्याला क्रेडिटला दिलेला असेल, क्रेडिट बॅलन्स असेल, तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला असल्या काही फरक पडत नाही. चला, काय चाललं होतं? मी काय सांगत होतो तुम्हाला? मी बाय डिस्काउंट. डिस्काउंटच्या बाबतीत चाललो. डिस्काउंट आपण लिहिला. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला अमाऊंट किती लिहिणार डिस्काउंटची? 1,800. व्हेरी गुड. 1,800. 1,800. 1,800 संपलं. डिस्काउंट झालेलं सगळं संपलं. ऍडजस्टमेंट कडे जाऊया. पहा ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट अतिशय सोपे असते. क्लोजिंग स्टॉक. ट्रेडिंगच्या क्रेडिटला बॅलन्स शीटच्या असेटला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जायचं. बाय क्लोजिंग स्टॉक. बाय क्लोजिंग स्टॉक. अमाऊंट किती कोण सांगताय? क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट 40,000. 40,000. 40,000. And then another effect is on balance sheet asset side. बॅलन्स शीटच्या असेट साईडला जायचं आणि लिहिले त्याच्यावर लिहा क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक अमाऊंट 40,000. 40,000. फर्स्ट ऍडजस्टमेंट इज कम्प्लीट. त्याला टिक मार्क करा. फर्स्ट ऍडजस्टमेंट संपली. सेकंड ऍडजस्टमेंट डेप्रिसिएट बिल्डिंग अँड मशिनरी 5% and 3% रिस्पेक्टिव्हली मीन्स बिल्डिंगवर 5% डेप्रिशिएशन आहे आणि मशिनरीवर 3%. दोन्ही असेटला लिहिल्यात. जायचं बॅलन्स शीटच्या असेटला. त्या ठिकाणी लिहायचं लेस डेप्रिसिएशन. लेस डेप्रिसिएशन ऍट बिल्डिंगवर किती टक्के? 5%. 5%. 75,000वर 10% अमाऊंट काढा. 7,500 येईल. पहा एक शून्य झाकायचं फक्त. 7,500 येतील. आणि त्याच्या निम्मे हाफ म्हणजे 5% असते. 7,500च्या निम्मे किती येतील? 3,750 रुपये येतील. पहा 7,500च्या निम्मे 3,750. 75 मधनं 3 गेले 72. 72 मधनं 750 गेले 71,250 आउटरला येतील. 250. आणि अजून डेप्रिशिएशन कशावर आहे? मशिनरीवर आहे. मशिनरीवर किती टक्के कोण सांगताय? लेस डेप्रिसिएशन 3%. 3% ऑन मशिनरी. बघा 1,14,800 वर 3% काढायचं. कसं काढायचं ते सांगतो. 1,14,800च्या पुढचे 2 शून्य झाकायचे. तर येईल बघा 1,148 गुणुले 3 करायचं. 1,148 गुणुले 3 जर केलं तर माझ्या अंदाजे त्याच्यावर डेप्रिशिएशन येईल 3,444. आणि हे वजा केले 1,14,800 मधून तर आउटरला येतील 1,11,300. आणि याचा दुसरा इफेक्ट पहा. याचा दुसरा इफेक्ट हे दोन्ही डेप्रिशिएशन उचलायचे. 3,44 आणि 3,750.
पिशवीत भरायचे आणि घेऊन जायचं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आणि त्या ठिकाणी लिहायचं टू डेप्रिसिएशन अंडरलाईन करायची आणि पहिले कशावर आहे बिल्डिंगवर आहे म्हणून पहिल्यांदा लिहायचं बिल्डिंग अमाऊंट लिहायची पहा डेप्रिशिएशनची बिल्डिंगला 3750 आणि त्याच्यानंतर दुसरा आहे मशिनरी आणि अमाऊंटला इनरलाच लिहायचं 3444 आणि टोटल डेप्रिशिएशन येईल बघा 7194 रुपये आउटरला 7194 रुपये 2 नंबरची ऍडजस्टमेंट झाली टिक मार्क करणार दोन्ही इफेक्ट दिले आपण नंबर 3rd ऍडजस्टमेंट बिल्स रिसिवेबल इन्क्लूड डिसऑनर बिल याच्यामध्ये डिसऑनर बिल इन्क्लूड आहे 3000 रुपये काय करायचंय बिल्स रिसिवेबल मधनं लेस करायचे आणि डेटर्स मध्ये ऍड करायचं बरोबर ना तर जाऊया बिल्स रिसिवेबल कडे जाऊ आणि त्या ठिकाणी आता ही खालीवर झाली तरी सांगतो 2 आयटम म्हणजे अनरेकॉर्डेड सेल्स किंवा बिल्स रिसिवेबल कोणतेही खालीवर करून तुम्ही वजा ऍड करायचंय ना दोन्हीपैकी कोणतेही सिक्वेन्स जरी चेंज झाला या दोघांचा तरी चालू शकतो बिल्स रिसिवेबल असेटला लिहिले त्या ठिकाणी जायचं आणि लिहायचं लेस डिसऑनर बिल कुठं गेलं बिल्स रिसिवेबल त्या ठिकाणी म्हणा लेस डिसऑनर बिल आणि अमाऊंट किती पहा त्या बिलाची डिसऑनर बिलाची 3000 ते वजा झाले 28 मधनं आउटरला 25,000 आणि सेकंड इफेक्ट ऍड ऑन डेटर्स ऍड करायचं आणि त्याला म्हणायचं बिल्स रिसिवेबल डिसऑनर अमाऊंट लिहायची 3000 रुपये 1,32,500 मध्ये 3 ऍड झाले 1,35,500 इनर कॉलमला लिहायचे 1,35,500 3 नंबरची ऍडजस्टमेंट संपली टिक मार्क करा 4 नंबरची ऍडजस्टमेंट पहा आता ही ऍडजस्टमेंट करण्याच्या अगोदर आपल्याला ही ऍडजस्टमेंट करावी लागेल कोणती 6 नंबरची कारण की सिक्वेन्सनी जायचं आपल्याला म्हणून काय करणार आपण गुड्स ऑफ ₹6,000 वेअर सोल्ड बट नॉट रेकॉर्डेड म्हणजे अनरेकॉर्डेड सेल्स आहेत पहिल्यांदा सेल्स मध्ये ऍड करावं लागतील आणि डेटर्स मध्ये ऍड करावं लागतील म्हणून उचलायचे 6,000 रुपयाचे सेल्स आहेत जायचं आपलं सेल्स लिहिले ट्रेडिंगच्या क्रेडिटला त्या ठिकाणी ऍड म्हणायचं अनरेकॉर्डेड सेल्स आणि अमाऊंट लिहायची 6,000 6,000 ऍड झाले 2,83,000 मध्ये तर आउटरला किती येतील 2,89,500 आणि याचा दुसरा इफेक्ट डेटर्स मध्ये सुद्धा ऍड आहे डेटर्स लिहिले बॅलन्स शीटच्या असेटला त्या ठिकाणी लिहायचं ऍड अनरेकॉर्डेड सेल्स अमाऊंट लिहायची 6,000 रुपये 1,35,500 मध्ये 6,000 ऍड झाले 1,41,500 1,41,500 ऍडजस्टमेंट संपली टिक मार्क करा 6 नंबरची ऍडजस्टमेंट संपली आता 4 नंबरच्या ऍडजस्टमेंट कडे बघूया गुड्स वर्थ रुपीज बरोबर 1,000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज गुड्स जो आहे तो 1,000 रुपये दयाने पर्सनल यूज साठी घेतलेला आहे गुड्स गेला ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि कॅपिटल मधच्या डेबिटला तर ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइडला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय गुड्स टेकन बाय पर्सनल यूज बाय दया अमाऊंट 1,000 रुपीज ओनली आउटर कॉलम
आणि दॅन आफ्टर सेकंड इफेक्ट काय करायचा, आपल्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं टू ड्रॉविंग कंसात लिहायचं गुड्स आणि दयाच्या कॉलम मध्ये लिहायचे 1000 रुपये, बाकी सगळीकडे डॅश, संपला विषय. दॅन आफ्टर फोर्थ ऍडजस्टमेंटचे दोन्ही इफेक्ट झाले, तिला टिक मार्क करा. लास्ट ऍडजस्टमेंट राईट ऑफ 1800 ॲज अ बॅड डेट. बॅड डेट्स आहेत, डेटर्स मधनं वजा करायचे आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचे. डेटर्स लिहिलेत प्रॉफिट बॅलन्स शीटच्या असेट साईडला, त्या ठिकाणी म्हणायचं लेस बॅड डेट, सोबत राहा बरं का, बॅड डेट. अमाऊंट आहे 1800 रुपये, 1800 रुपये. ते वजा केले आपण 1,41,500 मधनं, तर इनरला राहतील 1,39,700 रुपये, 1,39,700. आणि याचा दुसरा इफेक्ट ट्रेडिंग, आपलं प्रॉफिट अँड लॉसच्या अकाउंटच्या डेबिट साईडला पहा बॅड डेट्स लिहिले. किती सोपं केलंय मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आरडीडी जो लिहिलाय तो क्रेडिटला लिहिलाय. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला न्यू आरडीडी ओल्ड आरडीडी समजलं नसतं, म्हणून हा काय केला मी क्रेडिटला लिहिला. आणि आता जे बॅड डेट्स आहेत न्यू ते ऍड करायचे, फक्त ऍड म्हणायचं बॅड डेट्स आणि कंसात लिहायचं न्यू आणि अमाऊंट लिहायची 1,800 रुपये. टोटल आउटरला लिहायचे 2,800 रुपये, 2,800 रुपये. हाफ ऍडजस्टमेंट कम्प्लीट झाली. आणि त्यांनी काय सांगितले पुढं 5% आरडीडी मेंटेन करायचा आहे डेटर्सवर. डेटर्सची जी अमाऊंट आता बॅलन्स शीटला असेल पहा 1,39,700 वर 5% अमाऊंट काढा. आता मी कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगणार नाही, एकच मिनिट. 1,39,700 गुणुले 5%, तर ते किती येते बा 6,985 रुपये येते. 6,985. लेस म्हणायचं लेस आरडीडी ऍट 5%, 6,985 रुपये. हे वजा करायचे 1,19,700 मधनं, आउटरला येतील 1,32,715 रुपये. आणि हे आरडीडी डायरेक्ट उचलायचा आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट लिहायचा. ओल्ड लिहिलाय क्रेडिट साईडला प्रॉफिट अँड लॉसच्या, हा लिहायचा डेबिट साईडला टू आरडीडी म्हणायचा, टू आरडीडी. आणि कंसात फक्त लिहायला विसरायचं नाही न्यू आणि अमाऊंट लिहायची त्याची. किती अमाऊंट आहे पहा आरडीडीची, कोण सांगतोय मला? 6,985. 6,985. 6,985 आउटरला लिहायची. अशा पद्धतीने आपण लास्ट ऍडजस्टमेंट सुद्धा कम्प्लीट केली. सगळं समजलंय. ट्रेडिंग अकाउंट करायची. आता पहा ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड मोठी आहे. टोटल जर केली आपल्या तर लक्षात येईल बघा 0,0 इकडं 5 5,500 इकडे 9 सर नाही ब्रेक होतो तुमचा आवाज. याचा प्रॉब्लेम आहे आज. येतो का आवाज? आवाज येतो? नाही सर. एक मिनिट. आवाज येतोय का सांगा? येतोय का? नाही येत सर. नाही येत? नाही येत सर. नाही. बाकी लोकांना येतोय ना? येतोय सर. ओके 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 ओके. बघा 9 आणि 1 10, 10 हातचा आला 1, 9 आणि 4 13, 13 हातचे आले 1 आणि 2 आणि 1 3, 3 लाख आपलं 2,30,500 येईल. 2,30,500
500 बरोबर 2,30,500 येणार. किती येते? 3 येते ना रे? 3,30,500. हो सॉरी 3,30,500. तेच लिहिणार डेबिटला आपण 3,30,500 रुपये. आणि त्यातनं ह्या अमाऊंट जर वजा केल्या तर आपल्याला फिगर भेटेल पहा 1,09,500 रुपये. 1,09,500 याला काय म्हणतो आपण? टू ग्रॉस टू ग्रॉस प्रॉफिट. आणि हा ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन म्हणायला विसरायचं ना. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन हा कुठं ट्रान्सफर करायचा आपण आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या इकडे डेबिटला प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला म्हणायचं बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 1,09,500. 1,09,500 आणि हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जर क्लोज केलं तर प्रॉफिट अँड लॉसची पहा डेबिट 0,0,0,0,0 8 8 16 आणि 5 21 चाले 2 11 आणि 2 13 14 15 11 आणि 2 14 9 2 11 9 2 11 आणि 2 13 14 15 बरोबर 15 आजचा आला 1 81 1 आणि 81 1,15,100 रुपये क्रेडिट आहे. तीच लिहिली डेबिटला 1,15,100. पुस्तकातल्या पेक्षा वेगळे उत्तर दिसेल पण आपला नेट प्रॉफिट सेमच येणार आहे. आणि त्यातल्या सगळ्या अमाऊंट जर वजा केल्या तर तुमचा नेट प्रॉफिट येईल 88,000 88,621 88,621. याला म्हणायचं टू नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट. आणि हा ट्रान्सफर कुठं करायचा? ट्रान्सफर कुठे करायचा? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी. पार्टनर कॅपिटलच्या थोडस लिहिताना थोडस आम्हा एकच मिनिट थोडस लिहिताना काय करायचं 1-2 ओळी जागा सोडायची आणि त्या ठिकाणी लिहायचं टू नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट दया दयाला लिहायचा दया आणि क्षमा. आणि त्यांना त्यांच्या रेशो मध्ये म्हणजे इक्वली वाटायचा. 88,000 जर वाटले 88,621 तर एकाला येतील 44,311 रुपये आणि एकाला येतील 44,310. आणि हे उचलायचे पार्टनर्स कॅपिटलला जायचं. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहायचं बाय नेट प्रॉफिट आणि प्रत्येकाची टोटल त्या ठिकाणी लिहून घ्यायची 44,000 किती आहे ती 311 आणि 44,310 रुपये. आणि पहा आता जर क्लोज केले 1,20,000 अधिक हे 44,310 1,64,300 1,64,310 रुपये. इकडे बघा 60 आणि 44 किती येतील 2,04,311 रुपये. तेच इकडं 2,04,311 आणि 1,64,310. इथं बॅलन्सिंग फिगर तेवढीच आहे 1,64,310. आणि ह्या 2,04,311 मध्ये 1,000 वजा झाले तर किती येतील 2,03,311. याला म्हणायचं टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हा बॅलन्स आपला कॅपिटल बॅलन्स आहे. बॅलन्सिंग फिगर आली कॅपिटलला बॅलन्सच्या लॅबिलिटीला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं कॅपिटल आणि त्या ठिकाणी कोण आहे पहिल्यांदा दया आणि दुसरी आहे क्षमा. त्यांचं कॅपिटल लिहून घ्यायचं. दयाचं कॅपिटल किती लिहिणार आपण कोण सांगते मला 2,00,000
किती आलं? 2,03,11. 311. 2,11,000 आणि श्यामाचं किती आलं? 1,64,310. 1,64,310. 1,64,310. दोन्हीची टोटल केली तर आउटरला किती येते? हा बरोबर. टोटल केली तर आउटरला किती येतील? 3,67,621. 3,67,621 आणि आता हे क्लोज करायचं, कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं. आता मला हे सगळे अमाऊंट दिसणार नाही, पण मी डायरेक्ट टोटल तुम्हाला सांगतो कितीने क्लोज होईल हे. तर तुमची बॅलन्स शीट टॅली होईल 4,82,000 82,321. लॅबिलिटी साइड ऑन असेट साइड सुद्धा तेवढी 4,82,321 रुपये. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह झालेला आहे. पहिलाच प्रॉब्लेम होता, समजला असेल असं गृहीत धरतो. जरी समजलं नसेल तरी सुद्धा हा पहिला आहे, लगेच अपेक्षा ठेवायची नाही. खाल्लं की तूप खाल्लं की रूप येतं अशी. त्यामुळे थोडा 2-3 प्रॉब्लेम पर्यंत तुम्हाला वेळ लागेल. आणि पहिलाच प्रॉब्लेम असा आहे की हा खूप म्हणजे जेवढे प्रॉब्लेम आहेत पुस्तकात त्या सगळ्या प्रॉब्लेम पेक्षा अवघड प्रॉब्लेम, पहिलाच प्रॉब्लेम. त्याच्यामुळे आपण सुरुवातीलाच टफ प्रॉब्लेम घेतला, त्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही. समजलं का सर्वांना? काय 50% 60% तरी? हो सर. हो सर. ओके. चला आज आपण